हॅलो, मी डोंबिवलीहून रेखा निकम बोलते. कशा आहात मैत्रिणींना तुम्ही? मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ काढते, कारण मला वेळच मिळत नाही व्हिडिओ काढायला. कामं आहे घरामध्ये आणि पाण्याचं शॉर्टेज तुम्हाला मागेच सांगितलं होतं. पाण्याचं शॉर्टेज आहे आमच्याकडे. त्या पाण्याचा खूप त्रास आहे. म्हणजे कुठेही गेलं तर त्या पाण्यासाठी टायमात लवकर यावं लागतं घरी पाणी भरायला बघायला. तर काय व्हिडिओ काढायला मला वेळच नाही मिळत. मी बसायला निघालेली मंगळवारी, आमच्याकडे बाजार होता तेव्हा, तर इतका पाऊस आला. तर त्या पावसामुळे पण कुठे जाता नाही आलं, काय नाही, घरातच बसली. मंगळवार, बुधवार, गुरुवार घरातच आहे, कुठे गेले नाही, काय नाही. कारण आमची पाण्याची वेळ पण अशी आहे ना की 10-15 मिनटं पाणी येतं, त्याच्यात कुठे जाणार, ते भरावं लागतं. पाणी भरलं की मग बाकीची इतर कामं असतात. भांडी छोटी भरून ठेवा, पुरत नाही, बादल्या भरून ठेवा, हे करा ते करा, असं सगळं आमचं असतं आहे. तर म्हटलं चला, खूप दिवस झाले मैत्रिणींना व्हिडिओ नाही काढला, आता आज काढून टाकूया. कसं काय आहे मैत्रिणींचं? माझा काय लवकर व्हिडिओ तुम्हाला येणार नाही, कारण असंच माझं चालू आहे सध्या. पाण्यामुळं आणि धंद्याचे पण माझे 12 वाजलेत पावसामुळे. निघाली तर त्या दिवशीच पाऊस आला मंगळवारी. सगळं सामान उचललं, घरात घेतलं आणि बसले गप्प. मिस्टर नाही म्हणाले, नाही जायचं, नको जाऊ, एवढ्या पावसात कुठे जाते. मग नाही गेले. पाऊसच खूप पडत होता. मग मंगळवारी जे पाऊस पडत होता तो रात्रभर पडत होता. गारवा आला हवेत आमच्या इथे. पण आता अंगावर आपल्याला चादर वगैरे घेऊनच झोपावी लागते, म्हणजे इतका गारवा आला आहे हवेमध्ये. आता काय हे नाही वाटत आहे, फ्रेश नाही वाटत आहे. ऊन होतं तर पहिला ऊन करायचो. आता पाऊस आला, आता पाऊस चालू असतं. तर काय करणार, हेच चालू आहे आमचं. तर मग मी काय घरातलंच आवरता मला बघा दिवस निघून जातो, असा कुठे समजत नाही. जायचं आहे मला बसायला. आता वटसावित्रीची पौर्णिमा आली, मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हणाले, त्याच्यासाठी मला जाणंच आहे. पण वेळ पण मिळायला पाहिजे आणि पावसाने पण मला जरा विश्रांती दिली पाहिजे जाण्यासाठी. माझं ओपन आहे दुकान, मी काय हे नाही करत, म्हणजे शेड वगैरे नाही आहे मला ओपन बसावं लागतं. तर सगळी मी भिजते तिथे. तर मग छत्री धरावी का सामान लावावं का कागद टाकावा, असा सगळा विचार चालू आहे. आता कागद घ्यायचा चालला आहे विचार झाकण्यासाठी नवीन. आता बाहेर जायचं आहे, बाहेर जाऊन मग कागद वगैरे घेऊन येईन, मग जाईन बसायला. कारण पावसाचं सामान भिजलं तर घेणार कोण? सगळं व्यवस्थित पाहिजे. गिरायकांचं खूप असतं मैत्रिणींनो. तुम्हाला तर माहितीच आहे कसं बायकांचं असतं का घेण्याचं. आणि तो बायकांचाच सण आहे वटसावित्रीची पौर्णिमा. आता 29ला आहे सोमवारी. तर माझा पण उपवास असणार आहे, पण तरी पण मी जाणार आहे बसायला. आता बघते, नाही तर उद्यापासूनच जाते बसायला थोडी. म्हणजे मग लोकांना कळेल माझ्याकडं सामान आहे पौर्णिमेसाठी. दोरा वगैरे भरला आहे मी त्यांच्यासाठी. मणी वगैरे त्यांना द्यावा लागतात मुहूर्ताचे, ते हे सवाष्णींना वाटायला ते आहे माझ्याकडे. कुंकू आहे. असं सगळं घेऊन मला बसावं लागेल. कोणाला आता फळं वगैरे लागतात तर फळावाला आहेच आमच्या बाजूला बसलेलाच असतो तो. तर मग फळं काय मी काय विकायला घेऊ बसू शकत नाही. कल्याणला जावं लागतं फळं आणायला मैत्रिणींना. तर कुठून कल्याणहून बाजार भरून आणू पावसाचा, आणि महाग किती आहे, तेवढा भाव पण मिळाला पाहिजे. म्हणून मी काही जात नाही, काय नाही. माझ्याजवळ जे न खराब होणारं सामान आहे ते घेऊन बसते मी. असा माझा विचार चालला आहे, उद्यापासून जावं बसायला. मग आज म्हटलं थोडंसं मैत्रिणींना व्हिडिओ काढून दाखवूया, की माझा काही व्हिडिओच येत नाही, मला काही जमतच नाही काढायला व्हिडिओ. आज माझे नातू आलेले माझ्याकडे, माझे 2 नंबरचे मुलाची मुलं. तर छोट्याला खूप माझ्याकडे आल्यावर तो रडत होता, कारण त्याला ताप आलेला. आणि मोठ्याला आज जरा सुट्टी होती, तर तो पण आलेला सहज असाच खेळायला. येतात ते असे मध्ये आम्हाला भेटायला.
आई बाबा आई बाबा आई बाबा. आमचा छोटा नातू खूप हुशार आहे, माझ्या 2 नंबरच्या मुलाचा. त्याला खूप आई बाबा लागतात. आई बाबा असा तो ओरडत राहतो, दार उघडेपर्यंत ओरडत राहणार. तर त्यांच्यामध्ये आमचा दिवस आज कुठे गेला काय गेला आम्हालाच कळलं नाही. तर त्यामुळं मी ते आल्यावर काही व्हिडिओ नाही काढत बसले. म्हणलं चला आता मैत्रिणींना थोडा व्हिडिओ काढून दाखवूया. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कुठून बघताय ते पण मला सांगा, म्हणजे मला कळेल का तुम्ही मला कमेंट कुठून केली. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.